औषात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व शिवसेना उभाटा गट एकत्र. शिवसेना उभाटा गटाकडून अरुणा संतोष सोमवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व शिवसेना उभाटा गट एकत्र आल्याने याचा भाजपाला मोठा फटका बसणार का? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली असून लातूर जिल्ह्यात अनेक पक्षांची युती झाली असून आजही अनेक पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवत आहेत. अशातच औसा तालुक्यातील हासेगाव लोदगा गटातून शिवसेनेचे अरुणा संतोष सोमवंशी या उमेदवाराला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जाहीर पाठिंबा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अफसर शेख स्वतः उमेदवारासोबत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा साहेब, शिवसेना आणि उभाटा गट त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 जिल्हाध्यक्षांनी भरून उमेदवारी आज अर्ज दाखल केलेले आहे. हे का तुमची युती आहे का कशा पद्धतीने तुमची युती झालेली आहे? लोदगा जिल्हा परिषद गटामध्ये माझी पत्नी अरुणा संतोष सोमवंशी यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ही उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मी त्या भागातला सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळे, त्या भागाची नाळ मला माहीत असल्यामुळे, विकासाचं व्हिजन डोक्यासमोर असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अफसर बाबा शेख यांनी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी मला आज पाठिंबा जाहीर केला आणि त्यांच्या समेत आज गोरगरीब जनतेसोबत येऊन आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काय विजन असणार आहे येणाऱ्या काळामध्ये? मी सर्व लोदगा गटातील जिल्हा परिषद गटातील लोकांना मी आव्हान करतो, मी जर येणाऱ्या कालखंडामध्ये जिल्हा परिषद सदस्य झालो तर लोदगा गटातील लोकांना तहसील किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला न जाता एक खिडकी योजना टाईपमध्ये मी गोंधरी मोडला कार्यालय काढणार. कुठलेही डॉक्युमेंट पंचायत समितीला, जिल्हा परिषदला, तहसीलला द्यायचं असेल तर माझ्या ऑफिसला आणून दिल्यानंतर त्या लोकाला तहसीलपर्यंत न येऊ देता आमच्या कार्यालयातून त्यांच्या सोयी सुविधा दिल्या जाणार. ॲम्ब्युलन्सची सुविधा करणार. 16 गावासाठी मोफत ॲम्ब्युलन्स ठेवणार आहे, कारण ॲम्ब्युलन्सची किती अत्यंत गरज आहे. हे ॲम्ब्युलन्सची सुविधा करणारा, घरकुलाचं काम असो, गोट्याचं काम असो किंवा विहिरीचं काम असो, या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार मावळ आहे. 30-30 हजार रुपये घरकुलाला घेतले जात आहेत, गोट्याला 20-20 हजार घेतले जात आहेत, 25-25 हजार घेतले जाते, विहिरीला 25-25, 30-30 हजार घेतले जाते. आम्ही डोळ्या देखत बघत आहे एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना इथले प्रशासन किंवा इथले जे सत्ताधारी आहेत ते सत्ताधारी मूग गिळून बसले. मी जनतेला सांगतो, मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीतला भ्रष्टाचार थांबवल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी अजित पवार घटक असेल तुमच्या सोबत आलेला आहे, हे खरोखरच आलेलं आहे का अंदरुनी काही गेम आहे? आता डॉक्टर अफसर बाबा शेख आमच्या रॅलीमध्ये आले, माझा फॉर्म भरले आणि सर्व मीडियाला सांगितले की माझा जाहीर पाठिंबा आहे. त्याच्यामुळं अंदरुनी हे विषयच नाही. एक सरकार पक्षातला घटक पक्ष आमच्या सोबत आहे. विकासाची हमी म्हणलं आहे तर आमच्याकडे बी विकासाला सरकार पक्षातला एक पक्ष आमच्या सोबत आहे. त्याच्यामुळं आम्हाला विकास सुद्धा करायला काही भविष्यात अडचण येणार नाही. राष्ट्रामध्ये आज हासेगाव जिल्हा परिषद गटातून आम्ही अरुणा संतोष सोमवंशी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या ठिकाणी मी जिल्हाध्यक्ष अफसर शेख आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि एकूणच तालुक्यामध्ये आम्ही प्राथमिक आमच्या चर्चेमध्ये आम्ही या ठिकाणी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. निश्चितपणे संतोष सोमवंशी यांचं जे तालुक्यात जे वलय आहे, काम आहे, राजकारणात त्यांचं जो सर्व समाज बांधवांना सोबत एकत्रित येऊन जाण्याचा आणि सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा त्या ठिकाणी त्यांचा संकल्प आहे, निर्धार आहे आणि त्यांना यावेळी संधी देणे अतिशय गरजेचं आहे आणि या तालुक्याची गरज आहे. मैं हमारे तमाम हासेगाव जिला परिषद गट के सभी भाइयों से गुजारिश करना चाहूँगा कि ये जो आदमी है ये सबको न्याय देने वाला है. इस औसा तालुके में अमन शांति कैसी कायम रहे इसका हमेशा ख्याल रखने वाला ये जो शख्स है हमारे जो संतोष सोमवंशी, इनको आप कामयाब करेंगे. और हमारे जो भाई लोग हैं अजीबात भाजपा कमल की तरफ जाएंगे नहीं. औसा तालुका में
औसा शहर में जो इतिहास हुआ है वही इतिहास दोहराने हमारे सभी भाई लोग हसेगांव जिला परिषद गट में हमारे जो लोदगा गट है जो उसमें बिल्कुल हमें संतोष भाई को कामयाब करना है। इतने ही आप सभी से गुजारिश करता हूँ और आगे का जो है जो ख्याल हम इजहार पेश करने जा रहे हैं वो वहाँ पर जाकर हम वहाँ के लोगों को बताएंगे, वहाँ पर समझाएंगे। और ये जो भाजपा के लोग आज जो नफरती माहौल बना रहे हैं तो ये सब गलत है और बिल्कुल इसको हमारे वहाँ के हसेगांव लोदगा गढ़ की जो भी हमारे भाई हैं बिल्कुल ऐसा कुछ करेंगे नहीं, इसका मुझे पूरा भरोसा है। और हम जो उबाटागढ़ जो आज शिवसेना उबाटागढ़ जो जिस तरीके से इस राज्य में भी काम कर रहा है हमें भरोसा है कि वो हमारे भाई लोगों को बिल्कुल उनको साथ देंगे, उनके जो मसले हैं मसाइल को हल करेंगे। राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युती झालेली आहे का? आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे। निश्चितपणे आज आमची शेवटची अंतिम चर्चा होईल आणि यामध्ये निश्चितपणे तोडगा होईल। तरी परंतु या मतदारसंघामध्ये आम्ही आमचा जिल्हा परिषद गटातून संतोष सोमवंशी यांना बघता आम्ही या ठिकाणी कुठलाही निर्णय घेतलेला नाही, हे या ठिकाणी क्लिअर आहे आणि आम्ही त्यांना आमचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे। निश्चितपणे आमचे पण या ठिकाणी उमेदवार असतील आज चर्चेअंती ते त्यांना पण शिवसेना गटाकडून या ठिकाणी पाठिंबा मिळेल अशी आम्हाला